कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो मॅडम, अहो मी खरं सांगतो, यात माझी खरंच काही चुकी नाही। ते टेम्पो मध्ये, अहो प्लीज प्लीज ऐका ना, अहो एकदा माफ करा। अहो माझं लहान पोर येतो, अहो अहो सॉरी सॉरी ना मॅडम। हे घ्या, माझी स्कूटर घ्यायची आणि ऑफिसला पोचायचं। हा, त्या टेम्पोचं काय करायचं ना ते मी बघते आता। आणि हो बोरकर, आता परत पळून जायचा प्रयत्न केलात ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवायचं। गाडी काढ। अहो नाही बोलू शकत मी आता, काहीच सांगू शकत नाही। अहो आता अक्कल आहे का तुम्हाला? इथे 1500 पॅकेजचे पैसे घेऊन ठेवलेत आणि ऑर्डर डिलिव्हर करायला इतका वेळ घेताय? ह्यांना सांगायचं रस्ता चुकला, पोचायला वेळ लागेल, कळलं? मी रस्ता चुकलोय, पोचायला उशीर होईल। कुठे यायचं आहे? काय रे, तू डोक्यावर पडलास का? इतके महिने डिलिव्हरी करतोयस आणि आज विचारतोय कुठे यायचंय ते? माज आलाय का तुला? कोण बोलतंय? चला गाडी काढा। अहो पण मॅडम। काय तुम्ही काढताय की मी काढू? हो हो काढतो। आणि तुम्ही दोघं थेट ऑफिसला पोचायचं, मध्ये कुठेही थांबायचं नाही। ठीक आहे मॅडम। सर, अहो मगासपासून तिसऱ्यांदा जेवण गरम केलंय। मी काय म्हणतो, लीला मॅडम साठी मी थांबतो, पण तुम्ही जेवून घ्या ना। आणि कसं आहे, मनस्वास्थ्यासाठी ते गरजेचं आहे। एजे जेवतील, पण माझ्या बरोबर। बरं झालं लीला मॅडम तुम्ही आलात, नाही तर आता माझं काही खरं नव्हतं। या या जेवायला बसा, या ना सर, या 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 या। हे कसलं पार्सल आणलंय? ते सांगते ना मी, आधी आपण जेवूया। मला भूक नाहीये, लोकांना सेन्सच नसतो। एक तर आपण ऍक्सिडेंट मधनं बरं झालं आणि 2 व्हीलरवरनं इथे तिथे फिरायचं, काय नॉनसेन्स आहे हा। म्हणून म्हणत होतो, मनस्वास्थ्यासाठी जेवण गरजेचं आहे। लीला मॅडम, अहो एजे सर तुमच्यासाठी जेवायचे थांबलेत। एजे माझ्यासाठी जेवायचे थांबल्यात? असं काही नाही। नाही 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 नाही, हे जे सर खोटं बोलतायत, ते तुमच्यासाठी थांबलेत। मगासपासून माझ्यावरती चिडचिड करतायत आणि म्हणतायत मला भूक नाही म्हणून। बरं बरं, मग आता एक काम करूया, मी काहीतरी आणलंय बाहेर ना, ते खाऊन बघा। मला बाहेरचं जेवायचं नाहीये, घरना डब्बा आलेला आहे, त्यातनंच खायचं। हे सगळं जेवण फुकट जातं आणि एजे प्लीज एक घास प्लीज मी माझ्यासाठी। सांगितलं ना लीला, मला एजे खायचं नाही। प्लीज। विश्व, तर जे माझ्या मनात आहे तेच तुमच्या मनात आहे का? मला माहिती तुम्ही कसला विचार करताय। त्या बॉक्सवरचा लोगो बघा।
आत्ताच्या आत्ता मला पूर्ण स्टाफ इथे माझ्या कॅबिन मध्ये हवंय. राईट नाव. हो सर. हो. लीला मॅडम, माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली. मला आत्ताच एक इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की आपल्या कंपनीत एक मोठा स्कॅम चालू आहे आणि तेही चॅरिटीच्या जेवणासंबंधित. तुमच्यापैकी कोणालाही काही सांगायचं असेल तर तुम्ही मला आत्ता सांगू शकता. हीच ती वेळ आहे. अहो मी खरंच काही केलेलं नाही. प्लीज मला याच्यातून सोडा. अहो मला या नोकरीची खरंच खूप गरज आहे. हो मग मला खरं खरं सांगा, हे सगळं काय आहे, हे कोणी केलंय? नाहीतर मग एजेंना खरं सांगण्या वाचून माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही. ठीक आहे, मी सांगते मग एजेंना सगळं. मॅडम सांग तुम्ही. सगळं खरं सांगतो. सांगताय ना? प्रमोद सर आणि विराज सर, हो मॅडम. तुम्हाला कळतंय ना तुम्ही कोणाकडे बोट दाखवताय ते? हे शक्य नाहीये. मॅडम खरं सांगते, प्रमोद सर आणि विराज सरांनी सांगितलं हे करायला. हे बघा, हे इन्व्हॉइसवर त्यांच्या सह्या. तुम्ही जर खोटं बोलत असाल ना, थँक्यू. अरे लीला, विराज सर, प्रमोद सर, मला सांगा, हे सह्या तुमच्या आहेत? हो आमच्याच आहेत. का काय झालं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.